विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचन प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपदेशिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवेगतेने चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचन प्रणाम. याच संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही ससने जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण वर्षावास प्रवचन मालिका 2020 आपण राबवत आहोत. या मालिकेचे दुसरे पुष्प आज आपण गुंतणार आहोत. आज भारतीय बौद्ध महाशाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष विनोदजी वाकडे गुरुजी, त्याचप्रमाणे बौद्ध मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विजय काकडे गुरुजी, केंद्रीय शिक्षक सन्माननीय वासुदेव हिरवाळे गुरुजी, सन्माननीय तांबे गुरुजी, त्याचप्रमाणे आमचे शाखेचे उपाध्यक्ष बालू बाळेराव गुरुजी, बालेरावताई यांना ससने जय भीम. आजच्या पुष्पाचे मी सन्माननीय आजच्या शाखेचे अध्यक्ष विनोदजी वाकडे गुरुजी यांना विनंती करून त्यांनी बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करायचं. त्याचप्रमाणे आजचे प्रवचनकार व बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांना मी विनंती करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हार अर्पण करायचा. त्याचप्रमाणे आपल्या केंद्रीय शिक्षक व महाराष्ट्राचे समता सैनिकाचे उपाध्यक्ष सन्माननीय हिरवाळे गुरुजी, वासुदेव हिरवाळे गुरुजी यांना विनंती करून त्यांनी मेणबत्ती प्रेरित करायची. त्याचप्रमाणे आपले सिनियर केंद्रीय शिक्षक तांबे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करून वातावरण सुगंधित करायचं. इकडून पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंध पूजा झालेली आहे आणि आता आपण सर्वांनी मिळून त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं आहे. एक मिनिट. Sangam
बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वन्दनं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोजे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं प्रियेण मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मश्च संघं सुगततनुभव धातो धातुगर्भे लङ्काय जम्बुद्वीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलरसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वं सर्वघानेषु प्रकीर्तितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरयानं देवरूपं सुदेव निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विहतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्नसदनुद्धारा भगवन्ता मुद्राकरा भक्तकाजा चौदार संगरी शास्त्रधरिता रौद्ररूपा मुक्तिपदकोणता जीर्णस्मृतिदायिता उदारिता अग्निका मार्गसाधा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानव बोलती सार्थसंज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघासनी भीमराजा 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 अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु
सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोऽन्ति भवन्तु ते विहितं पचितं तुय्यं कित्वमेव समेजतु सर्वे क्रियन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपनारसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निर्वाणसम्पत्ति विनाते समेजतु साधु साधु साधु। आताच बुद्धवंदना त्रिसरण पंचशील बुद्धवंदना झालेले आणि आत्ता वर्षावास प्रवचन मालिका 2020 या प्रवचन मालिकेचे सन्माननीय अध्यक्ष विनोजी वाकोडे गुरुजी यांनी आजच्या पुष्पाचे अध्यक्षपद स्वीकारावं ही त्यांना मी विनंती करतो. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माझे त्रिवार वंदन. आत्ताच चंदनशिवे गुरुजींनी अध्यक्षपदासाठी विनोद वाकोडे गुरुजींची निवड केलेली आहे. त्यांना सर्वांतर्फे अनुमोदन आहे. साधू साधू. आवाज बोला. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्य व गुणांना पंचांग प्रणाम. विद्यमान राष्ट्राध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर त्यांच्या कार्य गुणांना पंचांग प्रणाम. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व केंद्रीय शिक्षक उपासक उपासिका तसेच इथे उपस्थित असलेले बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय काकडे गुरुजी तसेच आमचे महाराष्ट्राचे समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष हिवराळे गुरुजी तसेच आमचे माजी अध्यक्ष बौद्ध मित्रमंडळाचे आणि आमचे सर्वांचे चांगले असे प्रवचनकार आदरणीय भोरे गुरुजी तसेच आमचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक तांबे गुरुजी आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या भालेरावताई आणि जे सुंदरसं असं सूत्रसंचलन करतात या सर्वांना सस्नेह जय भीम. जय भीम. जय भीम. तसेच मी अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी सर्वांना विनंती. साधू साधू साधू. आता अध्यक्षपदाची सूचना त्याचप्रमाणे आत्ताच आमच्या शाखेचे माजी अध्यक्ष सन्माननीय संभाजी भोरे गुरुजी आलेले आहेत. त्यांना सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे अरुण मोरधरे गुरुजी आलेले आहेत. त्यांना सस्नेह जय भीम. मी आजचे प्रवचनकार आजचा विषय आहे की धम्म अधम्म आणि सद्धम्म आणि ह्या विषयाला न्याय देण्यासाठी विजय काकडे गुरुजी हे आजच्या आपल्याला प्रवचनकार लाभलेले आहेत आणि मी गुरुजींना विनंती करतो त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. साधू घेतो वंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले या महान पुरुषांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचांग प्रणाम. माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महान माताच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमींचे शिल्पकार तुम्हा आम्हा बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला गुणांना पंचांग प्रणाम.
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर मीराताजी आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम. कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्यांना वंदन. तसेच शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष विनोद वाकुडे गुरुजी, सरचिटणीस चंदन शिवे गुरुजी, तसेच महाराष्ट्राचे समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष हिरवाळे गुरुजी, तसेच माजी अध्यक्ष शाखेचे भारतीय बौद्ध महासभेचे संभाजी भोरे गुरुजी, तसेच महिला सचिव भालेरावताई, तसेच आमचे बौद्ध मित्र मंडळाचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव, तसेच मोटगरे साहेब आणि आमचे गुरुवर्य तांबे गुरुजी, या सर्वांना सविनय जय भीम. आज आपण वर्षावास मालिकेचे हे दुसरे पुष्प आहे. आपण बौद्ध मित्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही प्रवचन मालिका राबवित आहोत आणि याचे दुसरे पुष्प गुंफण्याचा जो मान शाखेने जो मला दिलेला आहे तो विषय आहे धम्म, अधम्म आणि सधम्म. तर धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवन सुचिता 3 प्रकारच्या आहेत: शारीरिक, मानसिक आणि वाचिक. या तिन्ही प्रकारे जीवन सुचिता ठेवली जाते. देह सुचिता, वाक सुचिता. देहसुचितामध्ये व्यक्तीने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार याच्यापासून अलिप्त राहणे म्हणजेच देहसुचिता. वाकसुचिता असत्य बोलणे, निंदा करणे, चाडी करणे, व्यर्थ बडबड करणे, नको तिथे नको ते बोलणे ही वाचेची अकुशल कर्मे आहेत. यापासून आपण अलिप्त राहणे म्हणजेच वाकसुचिता. मन सुचिता अनैतिक विचार, द्वेष, भावना, क्रोध, लोभ आणि दुसऱ्याबद्दल नेहमी दुष्ट विचार ठेवणे या अकुशल कर्मापासून अलिप्त राहणे म्हणजेच मनसुचिता. अशा प्रकारे काया वाचा मनाद्वारे शुद्ध राहून जीवन सुचिता राखली जाते. जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजेच धम्म. शारीरिक, मानसिक आणि वाचिक या तिन्ही प्रकारे जीवनात पूर्णता केली जाते. राग, द्वेष, अहंकार, वाचिक या 3 प्रकारे जीवनात पूर्णता केली जाते. राग, द्वेष, अहंकारचा त्याग करून ती प्राप्त केली जाते. मन संयमी ठेवणे आणि मानसिक विकारापासून मनाला अलिप्त ठेवणे, मनाने नेहमी जागृत शुद्ध कर्म करणे. मनुष्याचे मन हे धम्माचा केंद्रबिंदू आहे. याला जीवनात पूर्णता साधने म्हणतात. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. निर्वाण म्हणजेच दुःख, रोग, शोक, पश्चाताप, जरा दुष्कर्म, रडणे, ओरडणे इत्यादी सर्व दुःखापासून व पंचस्कंदापासून होणाऱ्या विकारापासून मुक्तीला प्राप्त करणे. शांती, आनंद, शुद्धता, शील हेच निर्वाण पद आहे. निर्वाण म्हणजेच अविद्या आसक्तीतून मुक्त निर्दोष जीवन म्हणजेच निर्वाण. मनुष्य जिवंतपणी या निर्वाणाचा
आनंद घेऊ शकतो. विकारातून मुक्ती म्हणजेच निर्वाण हे ध्येय आणि उद्दिष्ट भगवान बुद्धाने मनुष्यासमोर ठेवले आहे. तृष्णा त्याग करणे म्हणजेच धम्म. तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे. तृष्णेमुळेच दुःख निर्माण होते. तृष्णा किंवा लोभ हे मनुष्याला दुःखाकडे घेऊन जातात. त्या तृष्णा 3 प्रकारच्या आहेत: कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. तृष्णा म्हणजेच आसक्ती, हाव, असंतोष यामुळे दुःख निर्माण होते. तृष्णेच्या त्यागामुळे मनाला आनंद मिळतो, आरोग्य प्राप्त होतं, मनामध्ये भय, चिंता व संघर्ष राहत नाही. म्हणून भगवान बुद्धाने तृष्णा त्याग करणे हे ध्येय मानले आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. या अनित्याचे 3 प्रकार आहेत. अनेक तत्वाने बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रतिज्ञा समत्वाद व वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. या शास्त्रीय तथ्याचे फार मोठे नैतिक महत्त्व आहे. बुद्ध म्हणतात की कोणत्याही विषयाची आसक्ती ठेवू नये, कारण हे सर्व अशाश्वत आहे. व्यक्तीने त्यागाची भावना निर्माण करायला पाहिजे, कारण सर्व वस्तू, मित्र, नातेवाईक अनित्य आहेत. त्या विषयाची आसक्ती ठेवणे हे दुःखाचे कारण आहे. या कारणाविषयीची आसक्ती ठेवणे, या कारणातून अलिप्त राहणे म्हणजेच धम्म. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजेच धम्म. जगात, समाजात जी नैतिक व्यवस्था आहे ती कोणत्याही ईश्वर किंवा देवी शक्तीची देणगी नाही, तर त्याचा मूळ स्तोत्र स्वतः व्यक्ती आहे. व्यक्तीचे योग अयोग कर्म हेच नैतिक व्यवस्थेचे मूळ आहे. म्हणून कर्म हे नैतिक व्यवस्थेचे कारण आहे असे मानणे म्हणजेच धम्म. काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजाचे वृक्ष होतात. वृक्षापासून पुन्हा बीज निर्माण होतात. याला बौद्ध परिभाषेत नेम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्था निर्मिती होणाऱ्या नेमांना ऋतुनेमन, बीज नेमन असे म्हणतात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो, ती कर्मे नेमाप्रमाणे सांभाळली जातात. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली किंवा वाईट असेल तर भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे. अधम्म म्हणजे काय? देवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजेच अधम्म आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिवाद शिकवतो. देवी चमत्कृतीचे खंडन करतो. त्यामागे भगवान बुद्धांचे 3 उद्देश होते. अ व्यक्तीला बुद्धिवादी बनविणे, ब व्यक्तीला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे व ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे हे 3 उद्देश भगवान बुद्धांचे होते. त्याला बुद्ध धम्माचा सिद्धांत किंवा हेतुवाद म्हणतात. हा बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. कोणत्याही घटनेत दैवी चमत्कार नसतो हे आपण जाणले पाहिजे. नैसर्गिक किंवा मानवी कारण त्या घटनेमागे असते.
भगवान बुद्ध म्हणतात, प्रत्येक घटनेला कारण असते, कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले असे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक म्हणतात, परंतु कोणीही ही ईश्वर नावाची अज्ञात अदृश्य शक्ती पाहिलेली नाही. कारण त्या ईश्वराचे अस्तित्व कोणालाही सिद्ध करता आले नाही. हे जग उत्क्रांत झालेले आहे, विकास पावलेले आहे, हे वैज्ञानिकाने सांगितले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म हा अधम्म आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे अंग नाही. तसेच ब्रह्मा हे देखील धम्माचे अंग नाही असे भगवान बुद्ध म्हणतात. ब्रह्म हे अदृश्य आहे, त्याचा कोणताही अनुभव करू शकत नाही. त्यामुळे ब्रह्मा हे केवळ काल्पनिक आहे. त्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. भगवान बुद्ध म्हणतात, कोणत्याही गोष्टी सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे, त्याचे अनुमान काढता आले पाहिजे. तसे ब्रह्माबद्दल काही प्रमाण शोधून मिळत नाहीत. म्हणून ब्रह्मा सायुज्यावर विश्वास हा अधम्म आहे. आत्म्यावर विश्वास हा अधम्म आहे. भगवान बुद्धाने आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर आधारलेला धर्म काल्पनिक आहे. कारण आत्मा नावाचे कोणतेही इंद्रिय प्राण्यांच्या शरीरात आतापर्यंत कोणालाही सापडले नाही. आत्म्याला आकार नाही, रंग रूप नाही, म्हणून आत्मा हे वास्तव नाही. बुद्ध म्हणतात, आपले शरीर 4 भौतिक घटकाने बनलेले आहे. अप, तेज, वायू आणि पृथ्वी हे 4 भौतिक घटक आहेत. मनुष्य किंवा प्राणी ज्या क्रिया करतो त्या मनाद्वारे तिथे आत्म्याची आवश्यकता नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, आत्म्यावर विश्वास हा अधम्म आहे. यज्ञयागावर विश्वास हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञयागावर विश्वास ठेवणारा आहे. या यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात. काही नैतिक नित्य यज्ञ म्हणतात. यज्ञ केल्याने फळ मिळते म्हणून तो करावा अशी समजूत आहे. या यज्ञात पशूंचा बळी दिला जातो. मद्य प्रशासन केले जाते. बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. अशा या यज्ञाला भगवान बुद्धाने नाकारले आहे. यज्ञात पशूंचा बळी दिला जातो या प्रथेला भगवान बुद्धाने विरोध केला आहे. त्याविरुद्ध बंड केले आहे आणि ती प्रथा बंद केली. म्हणून यज्ञयागावर विश्वास ठेवणे म्हणजेच अधम्म आहे. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अधम्म आहे. या विश्वाची निर्मिती कशी झाली, जग कधी आणि कशा प्रकारे नष्ट होईल अशा प्रश्नांचा विचार करणे म्हणजेच आपला अमूल्य वेळ आणि जीवन नष्ट करणे होय. या प्रश्नांच्या उत्तराशी मनुष्य आणि समाजाच्या कल्याणाचा कोणताही संबंध नाही. म्हणून काल्पनिक अनुमानावर विश्वास ठेव हा अधम्म आहे. धर्मग्रंथाचे केवळ पठण करणे म्हणजेच अधम्म आहे. जे लोक केवळ ग्रंथाचे पठण करतात त्यांच्या ठिकाणी शील हे असले पाहिजे. कारण शील रहित विद्या सोबत असल्या पाहिजेत. केवळ विद्या हे धम्माचे अंग नाही. शील रहित विद्येचा सोबत
दुरुपयोग होऊ शकतो. धर्मग्रंथ प्रमाणित आहेत असे मानणे म्हणजेच अधम्म आहे. धार्मिक ग्रंथाविषयी अंधविश्वास ठेवल्यामुळे स्वातंत्र्य दृष्टी नष्ट होते. त्यामुळे व्यक्ती शोध लावू शकत नाही. तसेच धार्मिक ग्रंथावर टीका होते, त्यामुळे व्यक्ती शोध लावू शकत नाही. टीका देखील करू शकतात नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर काळानुसार परिवर्तन देखील आवश्यक आहे. म्हणून धर्मग्रंथ प्रमाणित आहेत असे मानणे म्हणजेच अधम्म आहे. आता सधम्म आहे. सधम्म म्हणजे काय? मनाची मलिनता दूर करणे हे सद्धम्माचे पहिले कार्य आहे. व्यक्तीच्या जीवनात मन सुख आहे. मनाचे सर्व क्रियावर अधिपत्य असते. मनात दुष्ट विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनते. त्यामुळे समाजाचे व स्वतःचे नुकसान होते. जर मनात सद्विचार असतील तर माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगले असतात आणि अशा सदाचारापासून मिळणारे सुख सावलीप्रमाणे आपल्या पाठी चालत असते. त्याने समाजाला दया, सद्भावना, प्रेम, मैत्री वाढते आणि समाजात शांती आणि न्यायाची भावना निर्माण होते. म्हणून मनाची मलिनता दूर करणे आणि दुष्ट विचारापासून दूर राहणे, सामाजिक व स्वकल्याण साधणे सद्धम्म आहे. जग हे धम्म राज्य बनविणे म्हणजेच सद्धम्म आहे. सदाचाराचे साम्राज्य बनविणे हा सद्धम्म आहे. बौद्ध धम्मात स्वर्ग नरक या गोष्टीला कोणतेही स्थान नाही. ईश्वराच्या शासनाखाली राज्य आहे यावर बौद्ध धम्माचा बिलकुल विश्वास नाही. व्यक्तीच्या सदाचारातून धर्मराज्य बनवू शकते. जगातील दुःखाचा नाश करण्यासाठी सदाचाराची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच धर्मराज्य आणि सदाचारामध्ये घनिष्ठ संबंध आहेत. दुःखाचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे. त्यामुळेच जगात धम्मराज्य स्थापन होईल. धम्मविद्या सर्वांसाठी मोकळी म्हणजे सधम्म. विद्या म्हणजेच ज्ञान. प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे हे धम्माचे अंग आहे. जेव्हा धम्म सर्वांना विद्या घेता येईल असा प्रयत्न करतो तेव्हा तो सद्धम्म ठरतो. चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ज्ञान फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना घेता येत होते. शूद्रांना आणि स्त्रियांना ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता. परंतु बुद्धाने धम्मविद्या सर्वांसाठी मोकळी केली. सुनीत भंगी असेल, डाकू अंगुलीमाल असेल, खुनी आम्रपाली नर्तिका असेल, उपाली न्हावी असेल, अशा अनेक जातीतील लोकांना आपल्या भिक्षू संघात सामावून घेतले आणि सांगितले, विद्या सर्वांसाठी मोकळी करणे म्हणजेच सद्धम्म होय. पोकळ पांडित्य नसणे, अहंभाव नसणे म्हणजेच सद्धम्म होय. केवळ विद्वान होणेच महत्त्वाचे नाही. त्यामुळे पांडित्याचा टेंबा मिळवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मनुष्य कितीही विद्वान असला तरी इतरांचा तिरस्कार
करण्याइतके स्वतःला मोठे समजू नये हा सधम्म आहे. विद्येबरोबर विनय असणे सधम्म आहे. प्रज्ञेची आवश्यकता मानणे म्हणजेच सधम्म आहे. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. भगवान बुद्धाने प्रज्ञा आणि विद्या यामध्ये फरक केला आहे. विद्या केवळ ज्ञान आहे. प्रज्ञा ही योग्य अयोग्य अशा प्रकारचा विचार आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञान हे हानिकारक आहे. म्हणून बुद्धाने सद्धम्मामध्ये प्रज्ञेला अधिक महत्त्व दिले आहे. प्रज्ञा प्राप्त करणे म्हणजेच सद्धम्म आहे. शीलाची आवश्यकता मानणे म्हणजेच सधम्म आहे. शील म्हणजे सदाचार, नीतिमत्ता. प्रज्ञेबरोबर शील असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. कारण शीलाशिवाय प्रज्ञा भयंकर आहे. प्रज्ञा हा विचार आहे. धम्म आहे विचार. धम्म आहे म्हणजेच योग्य विचार करण्याची पद्धती. तर शील हा आचार धम्म आहे म्हणजेच योग्य वागण्याची पद्धती. शीलासंबंधी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहेत. त्याला पंचशील असे म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून प्रज्ञेबरोबर शील असले पाहिजे. तो सधम्म आहे. करुणेची आवश्यकता मानणे म्हणजेच सद्धम्म आहे. सद्धम्म होय. धम्म केव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय सद्धम्म रूप पावतो. शिवाय करुणेची आवश्यकता सांगतो तेव्हा तो धम्म सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा हा धम्माचा आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर करुणा देखील एक आधारस्तंभ आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केले. करुणेशिवाय मान सन्मान राहू शकत नाही. करुणा म्हणजेच दुसऱ्याबद्दल आपुलकीची भावना, प्रेमाची भावना आहे. करुणेशिवाय देखील अधिक प्रभावशाली होऊ शकत नाही. म्हणूनच प्रज्ञा आणि शीलाबरोबर करुणेची आवश्यकता मानणे म्हणजेच सद्धम्म होय. मैत्रीची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म होय. धम्म जेव्हा करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. करुणा म्हणजे सर्व प्राणी मात्राविषयी दया आहे. तर मैत्री म्हणजे सर्व जीवासंबंधी प्रेम होय. भगवान बुद्ध केवळ करुणेपर्यंत न थांबता सर्व जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी शिकवण देतात. करुणा म्हणजेच अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकर्माला आपल्यामध्ये सामावून घेते. त्यामुळे भगवान बुद्धाने मैत्रीला अधिक महत्त्व दिले आहे. तो सद्धम्म आहे. माणसाचे मोठेपण जन्मावर अवलंबून नाही तर कर्मावर मानणे हा सद्धम्म आहे. भगवान बुद्धाने
जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेला विरोध केला आहे, कारण या दोन्ही व्यवस्थेचे गुण किंवा कार्य याला महत्त्व दिले नाही. बुद्ध धम्माचे ने माणसाला शुद्ध कर्म करण्याची शिकवण दिलेली आहे. कर्मानेच माणूस मोठा ठरतो हा सद्धम्म आहे. माणसातील भेद नष्ट करणे म्हणजेच सद्धम्म आहे. होय, धम्माने समता शिकविली आहे. कोणत्याही प्रकारे माणसात भेदभाव असता कामा नये म्हणून भगवान बुद्ध जातीपातीच्या वर्णाच्या विरोधात होते. माणसात समताभाव असणे, उच्च नीचता नष्ट करणे म्हणजेच सद्धम्म होय. अशा प्रकारे बौद्ध धम्म संबंधीचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये प्रतिपादन केले आहे. बौद्ध धम्म इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. वेगळा कसा आहे या संबंधीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करतात. देवावर श्रद्धा, आत्म्यावर विश्वास, ईश्वर पूजा, प्रार्थना, यज्ञ, याग इत्यादी कर्मकांडाने देवाला प्रसन्न करणे हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात. जर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण जर पाहिलं तर हा प्रत्येक विषय अशा सुस्पष्ट भाषेमध्ये आपण जर वाचला तर आपल्याला कळेल की हा फार मोठा विषय आहे. आपण जर त्याचं विश्लेषण करत बसलो, कारण थोडक्यामध्ये आपण हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा विषय मांडण्यासाठी शाखेने मला हा विषय दिल्याबद्दल मी शाखेचा आभारी आहे. आणि मी माझा इथं विषय संपवतो आणि बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नांच्या यांनी सर्वांचं मंगल हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाला रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. त्याचप्रमाणे मी बाहेर मुलींना विनंती करतो त्यांनी धम्मदान पण गुरुजींना द्यायचं आहे. साधू साधू साधू. तसेच मला हे मिळालेले दान आहे हे शाखेसाठी मी देत आहे, तरी ते उपाध्यक्ष साधू साधू साधू. काय विषय आहे. पुढील पुष्प शनिवार दिनांक 17/7/2000 रोजी आयोजित केलेल्या त्या शिक्षकाचे या विषयाचे शिक्षक TT वाकोडे गुरुजी आहेत आणि त्या बौद्धांची पवित्र स्थळे हा विषय आहे. आणि आजच्या पुष्पाचे अध्यक्ष विनोद वाकोडे गुरुजी ते आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. सर्वांना सस्ने जय भीम. आजच्या प्रवचन जे आदरणीय काकडे गुरुजींनी दिले आहे, धम्म, अधम्म आणि सद्धम्म, खरोखर गुरुजींनी जो विषय तयार केला आहे, कारण की मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा गुरुजींचा विषय लिहिणंच चालू होतं. काकडेताई बोलत होत्या की विषय खूप मोठा आहे, कारण की 3 दिवसापासून अभ्यास करतायत. मी म्हटलं बापरे, म्हटलं 3 दिवसापासून अभ्यास करणं म्हणजे गुरुजींनी बराच अभ्यास करून हा विषय आपल्यासाठी सांगितला आहे. कारण की एका पुस्तकातून गुरुजींनी वाचून नाही तर अनेक वाचन करून तो विषय आपल्यासाठी मांडलेला आहे. खूप असा चांगला
धम्म अधम्म आणि सद्धम्म सांगितलेलं आहे. खरोखर आपण जर त्याचं पालन केले तर खूपच आपल्या याच्यात चांगली प्रगती आहे आणि आपण याचे परिपूर्ण पालन करावे, शिलाचे पालन करावे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे याच्याशिवाय दुसरा धम्म नाही आणि याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. खरोखर आपण याचे पालन करावे आणि गुरुजींनी असा छानसा असा धम्म अधम्म सद्धम्म सांगितलेला आहे. हेच मी इथेच थांबून जय भीम करतो. नमो बुद्ध. साधु साधु साधु. बंद.